महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवप्रभूंना वंदन करून आपल्या सगळ्यांना ज्यांनी एक सामाजिक वारसा दिला की समाजकार्य करा, लोकांची मन जिंका, त्याच्यानंतर राजकारण करा, असं करून आपल्या वक्तृत्वाने आणि आपल्या विचाराने अवघ्या हिंदुस्थान नव्हे अवघ्या देशभर डंका पिटणाऱ्या, मराठी माणसाची मान वर करणाऱ्या माननीय हिंदू हृदय सम्राट यांना मानाचा मुजरा. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे या दोघांनाही मानाचा मुजरा, सन्माननीय व्यासपीठ. 15 जानेवारी 2026 ही जी तारीख आहे, ही तारीख काही सर्वसामान्य तारीख नाही आहे. तुम्ही म्हणाल की त्या दिवशी मतदान करायचं आहे, महानगरपालिकेचं मतदान आहे, मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर सगळीकडेच मतदान होणार आहे. परंतु हे मतदान हे फक्त महानगरपालिका जिंकण्यासाठी नाही आहे. महानगरपालिका फक्त जिंकून लोकांचा विकास हा गेले 25 वर्ष शिवसेना ही करतच आहे. हे कोणी आपल्याला सांगायची गरज नाही आहे, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. 2 का 3 दिवसापूर्वीच 5-6 दिवसापूर्वी आदित्य साहेब व अमित साहेब ठाकरे या दोघांनी एक प्रेझेंटेशन दिलं की गेल्या कित्येक वर्षात काय काम केलं आणि पुढे काय काम करणार आहे. आणि जे केलंय ते केलंय, मी समोर दिसतंय. त्याच्यामध्ये कोणी कुठलं चुकीचं काही सांगते असं काही नाहीये. पण ही निवडणूक खूप वेगळी निवडणूक आहे. 2014 पासून महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष उद्धव साहेबांची मुख्यमंत्री पदाची सोडली तर या महाराष्ट्रामध्ये काय होतंय, काय घडतंय, मूळ नागरिकांच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत, महाराष्ट्रातील नागरिकांच्या बाबतीत, महाराष्ट्रातील नागरिकांच्या हक्काबाबतीत, मराठी भाषेबाबतीत हे आपण हे बघताना आपल्याला कळत नाही की हे का घडते आमच्या बाबतीत. याचा मागे विचार काय आहे. सातत्याने मराठी भाषेवर आक्रमण, सातत्याने मराठी कोणी भाषेत बोलत असेल त्याला अपमानास्पद वागणूक. महाराष्ट्रातले उद्योग, या देशाला ज्याने उद्योग जगताची परंपरा दिली त्या महाराष्ट्राचे उद्योग हे गुजरात आणि साऊथच्या बाजून जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे काहीही करत नाही आहेत. काय चाललाय प्रकार. लोकसभेच्या निवडणुकीला एक जोरदार चपराक या प्रकाराला मिळाली. मतदारांनी अतिशय शून्यपणे मतदान केलं आणि महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणावर खासदार महाराष्ट्राची बाजू मांडायला हे लोकसभेमध्ये गेलेत. परंतु विधानसभेच्या त्या 6 महिन्यामध्ये 40 लाख मतदारांची नोंद झाली. 40 लाख. हे 40 लाख मतदार कुठून आले, कसे आले, थोडे आपण त्या बाबतीत गाफील राहिलो आणि सगळं जे चित्र होतं हे उलटं झालं. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भल्यावर वरवंटाप चालवण्याचं काम पुन्हा एकदा अतिशय मानाने, थाटाने आणि त्यामध्ये शासकीय यंत्रणाचा गैरवापर करून चाललेला आहे. साधी निवडणूक चाललेली आपण बघतोय की अपक्ष उमेदवार, इतर पक्षाचे उमेदवार यांना कसं धमकवलं जातंय, त्यासाठी सिस्टीम कशी कामाला लागली आहे आणि निर्लज्जपणे चाललंय सगळं. लपून वगैरे काही नाही. कोणाला काही भीती नाहीये की कोणाला आपण धमकवतोय, कोणाला उचलतोय, कोणाला बसवतोय, कोणी काही शूटिंग करतंय ते बाहेर काढतंय. काही कोणाला काही त्याच्याविषयी काही सोयरसुद्धा नाहीये. याचा अर्थ महाराष्ट्राची जी थोर परंपरा होती कायदा सुव्यवस्थेची पार धुळीला मिळालेली आहे. सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय हम करे सो कायदा नाही, हम ही कायदा. त्याच्या पलीकडे ते निघून गेलेत. विधानसभा अध्यक्षांचं वर्तन आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आज काय त्याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाहीये. छोट्या बातम्या येतात. पत्रकार, महाराष्ट्राला पत्रकारितेचा किती मोठी परंपरा आहे मी सांगायची गरज नाहीये. परंतु ही पत्रकाराची परंपरा फार लोप पावलेली आहे. जे सांगितलं तेच लिहिलं जात आहे. स्वतः पत्रकार, वेगवेगळे पत्रकारांची जी वेगवेगळे हाऊसेस असतात सगळी दहशती खाली आहेत. कोणाची हिंमत नाहीये फारसं काही खरं लिहायची. खोटं लिहावं लागतंय. आणि हे आज आपण बघतोय, हे कधी महाराष्ट्रात घडलेलं नव्हतं. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांच्या जी स्पर्धा चालायची राजकीय, ही आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांनी बघितली आहे. निवडणुकीच्या वेळेला झालेली भाषणं बघितली आहेत, आंदोलनं बघितली आहेत. पण असा प्रकार कधी कुठे बघितलेला नाहीये की सिस्टीमचा वापर करून दहशत निर्माण करणं, गुंडांचा वापर करून दहशत निर्माण करणं, त्याला पोलिसांना सपोर्ट करायला लावणं, त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन. हे संविधान बदलायचं आपण म्हणतोय ना, हे ऑफिशियली बदलत नाहीयेत.
परंतु अनऑफिशियली संविधान बदलण्याचाच हा कार्यक्रम आहे, कारण संविधान आणि कायद्याला कोणी या महाराष्ट्र राज्यकर्ते मानतच नाहीयेत. तुम्ही मनात म्हणत असाल की गजरबान, खारदांडा इथली ही निवडणुकी आणि तुषार हे सगळं का बोलतोय. मी त्या गोष्टीकडे पण येणार, मी हे सगळं का बोलतोय. भारतीय जनता पक्षाचा कोण नेता आला साऊथ इंडियामधनं, अण्णा मलाई काय त्याचं नाव होतं, बोलताना त्याने मद्रासला चेन्नई म्हणाला, मुंबईला मात्र बॉम्बे. आणि बॉम्बे ही महाराष्ट्राचे शहर नाहीये, हे इंटरनॅशनल शहर आहे. अरे लाज वाटली पाहिजे त्या बीजेपीच्या त्या पदाधिकारी त्याच्याबरोबर उभे असलेले ना. अरे यावेळेस तरी तुम्ही तुमच्या भयाला सांगा की मुंबई शहर आहे आणि महाराष्ट्रातलं शहर आहे. 106 हुतात्म्यांनी रक्त सांडून आम्ही हे शहर बांधून घेतलंय. 55 कोटी गुजरातला दिलेत, ते आमच्या बापदादांच्या कमाईतले होते. घाम गळलेल्या कोळी आगरी जे महाराष्ट्रातले मुंबईचे मूळ नागरिक होते, त्यांनी त्यावेळेला लढा दिलाय मुंबईसाठी. त्यांचं रक्त सांडलं गेलंय आणि तो नालायक घेऊन बोलतो बॉम्बे. मुंबई हे इंटरनॅशनल शहर आहे, पण महाराष्ट्रातलं शहर आहे. महाराष्ट्र अख्खं इंटरनॅशनल आहे म्हणून याला महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्रातले लोक जागतिक पातळीवर कामं करतात आणि त्याचा अभिमान आहे. परंतु भाजपच्या एकाही नेत्याला त्याला सांगावं असं वाटत आहे मुंबई शहराने काय मूर्खासारखा बोलतोयच आहे. इतके तुम्ही घालीन लोटांगण झालात त्यांच्यासमोर. त्याने आणि म्हटलं की 75 कोटीचं बजेट आहे. ते 75 कोटीचं बजेट वापरण्यासाठी चांगली लोक पाहिजेत. त्या नालायकाला माहिती आहे का की 1997 साली जेव्हा शिवसेनेच्या हातात, उद्धव साहेबांच्या हातात ही महानगरपालिका आली, तेव्हा महानगरपालिका तुटीमध्ये होती आणि उद्धव साहेब आणि शिवसेनेने हा बजेट 75,000 कोटीपर्यंत नेलंय. हे त्याला कोणीतरी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोणीतरी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे की 75,000 कोटी आज झालेले नाहीयेत. वर्षानुवर्ष शिवसेनेचे जो नियोजनबद्ध कारभार केलाय महानगरपालिकेमध्ये, त्यामुळे महानगरपालिकेच्या ठेवी 90,000 कोटीपर्यंत गेल्या आहेत. आणि त्याला कारणीभूत 90,000 कोटीपर्यंत नेणं, 75,000 कोटीचा नेत्रदीपक कारभार करणं, हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच आहे. आणि त्या अण्णा मला एवढी अक्कल नाही, एवढा मोठा नेता म्हणून इथे आणलाय, तोंडाला ते बडबडतोय. आणि भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला जरा सांगता येत नाही की तू बोलतोयस चुकीचं बोलतोयस. अरे लाज वाटली पाहिजे. मद्रासला चेन्नई म्हणणार आणि मुंबईला मात्र बॉम्बे. आमच्या आईला शिवी देणार तुम्ही, वाटेल ते बडबडणार आणि ते तुमच्या मागे असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते माना डोलत आहेत. अरे तुमचा आईबाप कोण आहे मग? कोळी आगरी भंडारी आणि नागरिकांनी 106 हुतात्मे देऊन मुंबई मिळालेली आहे महाराष्ट्राला. आणि ही मुंबईचं आहे, मुंबादेवीचं नाव आहे तिला. खबरदाराच्या पुढे तर कोणी असं बोललं तर तो तर नालायक आहे. पण मागे असलेले भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यांचं काय? शून्य. दुसरी अजून साऊथ इकडे ती बाई एक खासदार का कोणतरी येते धनुष्यबाण असा करून सोडते. आता तिला सांगितलं पाहिजे, अहो तुमचे सहयोगी शिंदे साहेबांचा धनुष्यबाण आहे, तुम्ही तो कशाला फेकताय? का थोडंसं जाणार त्यांच्या हातात ना ते आम्हाला तुम्ही सांगताय का प्रत्यक्षरित्या की शिंदे साहेबांना दिलेला चुकीच्या रीतीने, खोट्या रीतीने दिलेला धनुष्यबाण आता चाललाय आणि तो गेला तर कुठे येणार आहे? कोणाकडे येणार आहे? यस. काय आपलं यायचं, असं करायचं, सगळे खुश. अरे काय का मस्करी आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक? आमच्या जीवाभावाची आहे ही मुंबई महानगरपालिका. आमच्या जीवाभावाचा आहे खारदांडा गजरबान. आमच्या जीवाभावाचा आहे चिंतामण निवटे, वेळ प्रसंगी रात्री बेरात्री धावणारा. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी युतीचे उमेदवार म्हणून चिंतामणी निवटे आपल्या समोर आलेले आहेत. त्यांची निशाणी मशाल आहे. आपलं काम एवढंच असतं कार्यकर्त्यांचं. आज भास्करराव जाधव येतील, ते तुम्हाला संबोधित करतील. परंतु आपल्या सगळ्यांचं काम एकच आहे की ही मशाल आणि चिंतामणी निवटे हे घराघरात गेलं पाहिजे. जाताना आपला प्रश्न विचारला जाईल की माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे एकत्र कशासाठी आले? छाती टोकून सांगा, सत्तेसाठी आलोय आम्ही एकत्र. उगाच काहीतरी बडबडत नाही आम्ही. आणि सत्ता का हवी आम्हाला? या मुंबईचं गतवैभव तुम्ही जे घालवताय, मुंबईचं बॉम्बे म्हणून जे शिवी देताय आमच्या आईला, त्या सगळ्या घाणेरड्या प्रकारातनं या मुंबईचा मूळ नागरिक, मराठी माणूस, मराठी भाषा याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. आणि वज्रमुठ आहे, त्या वज्रमुठीच्या नादाला कोणी लागू नका. छाती ठोकपणे सांगायचं आम्ही सत्ता घेतोय हातात. सगळीकडे रस्ते खणून टाकलेत, सगळीकडे. का खणलेत? कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय, तू पहिले खण थोडंसं, तुझे पैसे घे आणि त्याच्यामधनं काय ते आमचं काय बघ, बाकी जे मुंबईचे नागरिक मेले तरी चालतील. ह्याच्या आधी असं कधी घडलं नव्हतं. नियोजनबद्ध कारभार तो मुंबईचा.
आज खड्डे पडतात. माझं एवढंच विचार नाही, ज्या शहरात खड्डे पडत नाहीत ना तिथे पाऊस किती पडतो ते एवढं बघा. आणि तिथे म्हणजे वाहनांची ज्याला म्हणतो आपण वाहतूक किती आहे तेवढं बघा. अतिशय कमी वाहतूक असते आणि पाऊसही क्वचित पडतो. पण जिथे धो पाऊस पडतो, जिथे वाहन मोठ्या प्रमाणात जातात तिथे खड्डे हे पडतातच. जगभरात खड्डे पडतात. स्वतःचं धरण असलेलं मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे देशामधली. स्वतःचं धरण, 3 मेडिकल कॉलेजेस, मोठ्या प्रमाणावर अतिशय उत्तम ट्रीटमेंट. कोरोना जेव्हा आपल्याकडे आला सगळं जग बंद पडलेलं, मुंबई बंद पडलं होतं. एक भीती सगळ्यांना वाटत होती की मुंबई इतकं मोठं शहर, इतकी मोठी लोकसंख्या, काय होईल, कोरोनाचा विस्फोट होईल का? नाही झाला. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उद्धवसाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्र राज्याला कोरोनाच्या खाईतनं पार पाडलं. हे आपण सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. कोरोनाच्या काळात मी, किरण डिसोलकर, आम्ही सगळेच जण, आमचे शाखाध्यक्ष बांधावर येत होतो, सामान वाटत होतो, औषध देत होतो, बरंच काम करत होतो. मला माझ्या पत्नीला दोघांनाही त्यावेळेला कोरोनाची लागवड झाली. आम्हाला दोघांना BMCचं जे हॉस्पिटल होतं बनवलेलं BKCमध्ये, तिथे आम्ही ॲडमिट झालो. अशी ट्रीटमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण कोणाला मिळाली नसेल. लीलावतीमध्ये इतकी उत्कृष्ट त्याची ट्रीटमेंट तिथे मिळत होती. रोज चेकिंग, रोज ब्लड चेकिंग, इंजेक्शन, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे नर्सेस, वॉर्ड बॉय काम करत होते त्यांनी 1 रुपयाची टिप कोणाकडनं घेतलेली नाहीये. हे अतिशय वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यानंतर लसीकरणाचा कार्यक्रम आला. रेमडेसिवीर होती. मोठ्या प्रमाणावर BKCमध्ये महानगरपालिकेने लसीकरणाचा कार्यक्रम चालू केला. हजारो नागरिक होते. आम्ही जेव्हा लोकांना घेऊन जातो तिकडे बाहेर गाड्या बघायचो, अक्षरशः परदेशी गाड्या होत्या. उच्चभ्रू घरातली लोक पण प्रायव्हेट हॉस्पिटल सोडून तिकडे लस घ्यायला येत होते. हे यश होतं उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने जे नियोजनबद्ध काम केलं कोरोनाच्या काळात, ही जाणीव आपल्याला लोकांना करून दिली पाहिजे. लोक काही बोलतील, असं झालं तसं झालं, लोकांच्या मनात भरवलं जात आहे. अतिशय खोट्या पद्धतीचा प्रचार भारतीय जनता पक्षाकडनं केला जात आहे. वाटेल ते आरोप केले जात आहेत. तोंडाला येईल ते बोललं जात आहे की मुंबईचं नाव असं करतील, मुंबईचं नाव तसं करतील. अरे मुंबई नाव आम्ही आणलं आणि आम्ही बदलू? अमित साटम म्हणून मुंबईच्या भाजपचे शहर अध्यक्ष आहेत, काय बोलतायत? अरे का डोकं आहे का तुम्हाला? परवा ते चव्हाण, त्यांचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष, लातूरमध्ये बोलले की विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसतील. अरे इतका मोठा मुख्यमंत्री ज्याला सगळे मानायचे, याच्या आठवणी पुसण्याच्या गोष्टी तुम्ही करता का? राजसाहेब म्हणाले पद गेलं तर तुला तुझ्या बाजूच्या गल्लीमध्ये पण कोणी गणेश उत्सवाला बोलवणार नाही, तुझी लायकी नाही. सातत्याने लोकांवर टीका करायची, चुकीची टीका करायची, घाणेरड्या पद्धतीने टीका करायची, मृत माणसांवर टीका करायची. एखाद्याचा दुश्मन जरी गेला तरी आपण त्याविषयी आपण नंतर चांगल्या रीतीने बोलतो. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीला छेद करणारं सरकार गेले 3.5-4 वर्ष आपल्या माथी मारलेलं आहे. हे जर सरकार उलथून लावायचं असेल तर त्याची सुरुवात ही महानगरपालिकेपासूनच होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेला ठाकरे बंधूंचा महापौर बसणं ही काळाची गरज आहे. कारण 2 जण एकत्र जे आलेत ते या महाराष्ट्राला अतिशय वाईट परिस्थितीनं बाहेर काढण्यासाठी एकत्र आले. ती काळाची गरज म्हणून 2 एकत्र आलेले आहेत. आणि हे 2 एकत्र जे आले ती वज्रमूठ आहे. ही हरणारी वज्रमूठ नाही, आपण जिंकणारच आहोत. चिंतामणी निवटे 16 तारखेला या वॉर्डाचा नगरसेवक म्हणून जाहीर होणारच आहे. हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. आणि ही खात्री माझ्या जोरावर मी देत नाहीये, मी तुमच्या सगळ्यांच्या जोरावर देत आहे. इथे बसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक पदाधिकारी, राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या जोरावर देत आहे. कुठल्याही परिस्थितीत चिंतामणी निवट्या जिंकलाच पाहिजे. महापौर आपला आलाच पाहिजे. तरच पुन्हा एकदा मराठी माणसाला, महाराष्ट्राला, मूळ भाषेला आपल्या गतवैभव प्राप्त होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय झालाय तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही महिलांच्या बाबतीतली कायदा सुव्यवस्था आहे जगामध्ये, देशामध्ये वाखाणण्याजोगी होती. आज शरम वाटतो अशा घटना घडतात, शरम वाटतो अशा घटना घडतायत. आज त्या बदलापूरमध्ये, अंबरनाथ बदलापूरमध्ये ज्या शाळेमध्ये जो घाणेरडा प्रकार घडला त्याच्या विश्वस्तावर केस आहे त्याची, आणि त्याला त्या स्वीकृत नगरसेवक पद देतात. त्याने त्यातनं रिझाईन केलं, पण असं डोक्यात येतं कसं?
म्हणजे तुम्ही लोकांच्या भावना, लोकांचा कायद्याविषयी असलेली भावना हे गृहीत धरताय की आम्ही जे करू हे लोकांना स्वीकारावंच लागेल. का स्वीकारावं लागेल? कारण अंधाधुंद कारभार करून, जोर जबरदस्ती करून, कायद्याचा गैरवापर करून, दादागिरी घाणेरड्या प्रकारची करून तुम्ही शासनामध्ये आलायत आणि आमच्या बोकांडी शासन बसलंय. आणि हे बोकांडी शासन महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आड येत आहे. म्हणून ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. चिंतामणी निवटेला 16 जानेवारी रोजी, 15 जानेवारी रोजी प्रचंड पहिल्यांदा मतदान करून बहुमताने महानगरपालिकेत पाठवायचं आहे. आपल्या हक्काचा, मराठी माणसाचा, मूळ नागरिकांचा, इथल्या लोकांसाठी रात्री बेरात्री धावणारा, कायदा सुव्यवस्थेची चाड असणारा चिंतामणी निवटेला आपल्याला पाठवायचं आहे. तुम्ही सगळे त्यासाठी तयार आहात का? त्यासाठी मेहनत घेण्यासाठी तयार आहात का? कुठलंही आव्हान आलं तरी ते आव्हान झोपायची तुमची तयारी आहे का? आपली निशाणी कुठली आहे? आपल्या उमेदवाराचं नाव काय? आपला उमेदवाराचा नंबर काय आहे? 1 नंबर चिंतामणी निवटे. सगळे तयार आहात? पुन्हा एकदा गतवैभव महाराष्ट्रामधनं, मुंबईमधनं जी सुरुवात आपल्याला करायची आहे, खार आणि गजरबाद म्हणण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात? जय हिंद, जय महाराष्ट्र.